पण परल वर्कशॉपची इथे आलो आहे आणि खूप गणपती अजून बनवायचे बाकी आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. तर इकडे कुठचे गणपती आहे? इकडे चंदनवाडी आहे, तुळशीवाडी आहे. चंदनवाडी, तुळशीवाडी, खेतवाडी सार्वजनिक गणपती आहे. मित्रांनो, मी सागर डांगे कोकणचा राजा यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करत आहे. तर आज आपला सगळ्यात लाडका विषय म्हणजे गणपती बाप्पाचा. तर आज आपण जाणार आहे परेल वर्कशॉपला, म्हणजे जिथे सगळ्यात मोठमोठे गणपती बनवले जातात. तर तिकडे जाऊन आपण भेट देऊया आणि बघूया की किती गणपती मोठमोठे बनवले जातात आहे आणि आतापर्यंत किती गणपती रेडी झालेले आहे. तर ह्याची व्हिडिओ बनवूया. आपल्याला माहीत नाही आहे की ती आपल्याला परमिशन देतील या नाही देतील, पण आपण ट्राय करूया की जर गेलोच तर आपण पडावट तिकडल्या गणपतीचं विजिट करूया. माझ्याबरोबर आहे मी आणि संजू. तर चला आपण डायरेक्टली या बाईक काढूया आणि आपल्या दादरपासून ते परेलला जायला पण आपल्या 10 मिनटात पोचू. आपण बाईक पार्क करूया आणि डायरेक्टली वर्कशॉपमध्ये आपण जाऊन थोडासा व्हिडिओ काढूया की आपल्या गणपती लाडक्या गणपती बाप्पाचे. तर चला डायरेक्टली आता आपण वर्कशॉपला डायरेक्ट भेटू. मनाचे बॅनर लागलेले आहे बघा प्रत्येक ह्याचे. 21 ऑगस्टला आहे बाळकृष्ण गणेश मित्र मंडळ आहे, त्याच्यानंतर 18 ऑगस्ट, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपले गणपतीचे जे आगमनाचा सोहळा हे साजरा करणार आहे तर त्याचे बॅनर इथे लावलेले आहे. पुढे गणपतीचा ना परेल वर्कशॉप. आपण आलो आहे परेल वर्कशॉपची. आपण परेल वर्कशॉपची इथे आलो आहे आणि खूप गणपती अजून बनवायचे बाकी आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. आता आपण आतमध्ये जाऊया. या साईडला छोटे छोटे गणपती आहे. आणि सगळे गणपती रेडी. बुकिंगचे असतात ना रे सगळे, बुकिंगचे गणपती. अच्छा, तर ह्या साईडला पण आहे. नाही 120 61. ह्या साईडला आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे. बाहेर जायचं मोठे माणसं बघून या.
ह्या साईडला अजून गणपती रेडी होतात आहे आणि ह्या साईडला बॉडी कलर चाललेले आहे. आतमध्ये जायला परमिशन नाही आहे. हे जातात आहे. अजून भरपूर गणपती बनवायचे वाटते आणि हे बघ किती उंच मोठे मोठे गणपती आहेत. या साईडला बघा मासा आहे वाटतं. माशाचा आकार देतात आहे. व्यवस्थित बघायला तर तुम्हाला कळेल की पूर्ण माशाचा आकार जाळीने पूर्ण हे केलेलं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावर प्लॅस्टर करणार सगळेजण. अजून लगेच एवढा होतील पास इथे नाही नाही बोलून एक तरी 30-40 गणपती तरी आहे अजून तिथे. जास्त आहे ना. तर इकडे कुठचे गणपती आहे? इकडे चंदनवाडी आहे, तुळशीवाडी आहे. चंदनवाडी, तुळशीवाडी, खेतवाडी सार्वजनिक गणपती आहे. आणि आपण पुढे जाऊ तिकडे आपल्याला चिंतामणी मिळेल. चिंतामणी वगैरे ते कुठे? ते आपल्याला बकरी अड्ड्याला मिळू शकतो. अच्छा, ते इथे मोठे मोठे गणपती ना, तरी पण नावाजलेले गणपती आहे. नावाजलेले गणपती मंडळ आहे इथे. सिद्धेश दिगोळे, राजू शिंदे हे सगळे मूर्तिकार आहेत. सिद्धेश दिगोळे, राजू शिंदे हे सगळे मूर्तिकार आपल्याला इकडे मूर्ती इकडे आपल्याला मिळेल. माझ्या मागे बघतायत ती मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की आम्हाला कमेंट्सद्वारे कळा. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्याने कोणी सबस्क्राईब नाही केलं त्याने सबस्क्राईब करा. चला बाय बाय.